एक महिना पाठ फिरवल्यानंतर वरुणराजानं जाता जाता बीड जिल्ह्यावर कृपा केली आहे। जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील नदी नाले भरभरून वाहत आहेत। 2 वर्षात प्रथमच बीडमधील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। 2 दिवसापूर्वी कोरडं ठाक असलेल्या बिंदुसरा धरणातही पाणी आलंय। परळी माजलगाव परिसरात पाऊस झालाय, त्यामुळे माजलगाव धरणात पाणी वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या शेतकऱ्यांशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। महिन्याच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे जे धोक्यात आलेली पिकं होते त्यांना कुठेतरी संजीवनी मिळण्याचं चित्र सध्या निर्माण झाले आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते सुखावलेले आहेत, आनंदी झालेले आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये। माझ्या पाठीमागे बघू शकतात की हे जे पीक आहे ते हे काही ठिकाणी तुम्हाला उंच दिसन, पण काही ठिकाणी तुम्हाला अत्यंत कमी आणि अत्यंत त्याची साईज अत्यंत उंचीचं बघितली तर अत्यंत कमी आहे। असे हे का? तर याला एकच कारण होतं, ते मध्यंतरी एक महिना जे आहे ते पावसाने या सगळ्या पिकांवर जे आहे ते दांडी मारली होती पावसाने। त्याच्यामुळं पिकांची अशी अवस्था झाली होती। आता माझ्या पाठीमागचं जे चित्र आहे ते अत्यंत आनंदी करणारं आहे। हिरवगार असं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि हे याचं कारण एकच आहे की 2 दिवसापासून जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। पाऊस झाल्याच पिकांची ही परिस्थिती सध्या आपण बघू शकतात। माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांना काय वाटतं, काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊ। मला सांगा, काय वाटतं बरं? आता पाऊस व्हायला लागला, एक महिना मध्यंतरी विश्रांती घेतली होती, आता काय कसं वाटतं तुम्हाला? याचा थोडासा दिलासा भेटलाय की 2 दिवसापासून हे पिकं वगैरे थोडेसे म्हणजे व्यवस्थित दिसायला लागली। बर. आणि हे पिकं म्हणजे आता हे 2 दिवसात पाऊस नसता पडला तर हे 100% दुष्काळ होता। गेल्या जे 2 वर्षापासून परिस्थिती होती तीच निर्माण झाली असती। बरं, पावसाने थोडस लक्ष दिलं। आता तुम्हाला काय अपेक्षा बरं या शेतातून, की कशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न या सगळ्यातून मिळेल आणि कशा पद्धतीने या शेतीच्या उत्पन्नाकडे तुम्ही बघता सध्या? कमीत कमी या कालच्या पावसाने 30-40% पिकं येतील असा भरोसा आहे, तरी पण पाऊस पाहिजे। बरं, मला सांगा मागचा अनुभव काय होता तुमचा? माग तुम्ही शेती केलेलीच असेल, कसा अनुभव होता तुमचा एकंदरीत पाठीमागाचा? 2 वर्षापासून तर पाऊसच नाही ना। 2 वर्षापासून पाऊस नाहीये, त्याच्या बघाने की जी परिस्थिती आहे ती, मी 2 एकर मध्ये बाजरी पेरलेली। मी कारखान्याला जातो दरवर्षी। बर. तर बाजरी कारखान्याला जाण्यामुळे बाजरी पेरतो, तर यंदा तर काहीच नाही ना। तर तुम्ही परिस्थिती पाहिलेली आहे। बर. आता आता तुमचे हे पीक आहे ते 1 महिन्यामध्ये पाऊस आला नव्हता, मीही बघितलंय। मात्र आता पावसाला सुरुवात झाली, तर कसा तुम्हाला याचा आनंद वाटतो की कशा पद्धतीने? 2 दिवसात पाऊस झाला म्हणून थोडा आनंद वाटायला लागला, पण त्याच्यामुळे ते काहीतरी येते ना आम्हाला कारखान्याला जायपुरती 1-1.5 पोतं बाजरी होईल 2 एकर मध्ये, माझी अशी अपेक्षा आहे। बरं. आणि ह्या शेतीतून तुमचं घर कुटुंब चालन का या सगळ्या उत्पन्नातून? काहीच चालत नाहीत ना, दरवर्षी कारखान्यात खेटीत होत ना। पाऊस आलेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये कुठं ना कुठं समाधानाचं वातावरण सध्या निर्माण झाले, कारण की 1 महिना मध्यंतरी जे आहे ते पावसाने दांडी मारली होती आणि या दांडीमुळं बळीराजा जे आहे चिंतेत होता। कुठं ना कुठं 2 दिवसाच्या पावसाने बळीराजाची चिंता मिटल्याचं चित्र बीडमध्ये निर्माण झाले। कॅमेरामन ऋषिकेश घोडकेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। तर 1 महिना पाठ फिरवल्यानंतर वरुणराजानं जाता जाता बीड जिल्ह्यावर कृपा केली आहे। जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही पाऊस पडलेला आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण या पावसामुळे खरीप आणि येणाऱ्या काळात रब्बी पिकांसाठी देखील फायदा होणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यात एका दिवसात 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे। नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्याशिवाय बीड जिल्ह्यावर देखील पावसानं कृपा केली आहे। औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील दृश्य आपण पाहतोय। पावसानं जे आहे ते या दोन्ही जिल्ह्यांना चांगलं झोडपून काढलंय, मात्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।